मन चंचल मन बावरे, मन चंचल मन बावरे, राही भटकत इकडे तिकडे, गीत कशाचे गाते कळेना, सुंदर स्वप्नी हरवून जाते, मन चंचल मन बावरे. आयुष्याचा तळ खोलवर ना जाणे दुःखाचे डोंगर, आशेचे मृग जळनाटो, आशेचे मृग जळनाटो, हे वैरागी ना हो रे, मन चंचल मन पावरे. असं नाहीये की मी तुला दारोदारी ठोकर खाण्यासाठी निघून जायला सांगतोय. जर जर तुला पैशांची गरज असेल तर मी तुला द्यायला तयार आहे. दादा, तू अजून मोठा झाला नाहीयेस. तुला काय वाटतं तूच तिच्या प्राणांचा एकमेव आधार आहेस? शांती आली इकडे? ताई आली होती पण ती थांबली नाही. बलदेव दादासोबत बाहेर निघून गेली. हे नको विसरूस. जी स्त्री कुठलाही संकोच न बाळगता एका पुरुषासोबत पळून जाऊ शकते, ती तितक्याच सहजतेने त्याला सोडूही शकते. आता इथे थांबण्यात काहीच अर्थ नाही नंद. आपण आजच शिमल्याला परत जाऊया. आपलं आयुष्य पुन्हा नव्याने सुरू कर नंदा. सकाळी सकाळी कोण आलं? दादाचे मित्र आहेत, आपल्या कुटुंबासोबत राहायला आलेत. दादा, हा, बघ तर कोण आलंय ते. तू इथे? सगळेच आले आहेत का? तुला त्याच्याशी काय रे? तू फक्त जयंतीचीच विचारपूस कर. हा, काय बोलतीयस? का भेटायला जयंती आली का सगळे? म्हणून तिचा हक्क आहे की तू फक्त एकटीचीच विचारपूस करावीस. खूप आगाऊ झालीस. कशी आहेस तू जयंती? अगं बोल ना, उत्तर दे. अगं दादा तुला काहीतरी विचारतोय, उत्तर दे ना. मी ठीक आहे. तुझा आवाज तर असा थरथरतोय जणू बर्फ पडतोय इथे. अगं बाई, मोकळी हवा आहे, जरा मोकळेपणाने बोल ना. अगं माझं स्वेटर का कुरतडतेस? आता उसवून पुन्हा विणणार आहेस का? चल समोर ये. चल बघू. चल तर. आणि आता तुम्ही दोघं हव्या तेवढ्या गप्पा मारा आणि मी जाते सर्वांसाठी चहा बनवायला. मीरा, अगं ऐक ना. तर मग कसे आहेत सगळे? ते सगळे ठीक आहेत. आणि तुम्ही परत आलाच नाहीत? परत कधी संधीच मिळाली नाही. ते तुम्ही कसे आहात? ठीक आहे मी. खूप छान वाटलं. म्हणजे तुझी पुन्हा भेट झाली ना. तू पूर्वीपेक्षा खूपच बदललीस. मला म्हणायचं होतं, पूर्वीपेक्षा जास्त सुंदर दिसतेस. ते मला असं म्हणायचंय. मी जाते. मीरा स्वयंपाकघरात एकटीच आहे.
या ना, तुम्ही सुद्धा आमच्या सोबतच जेवा. अहो नाही नाही, आधी तुम्ही जेवून घ्या. काय मग नंदकिशोर, तुझा अभ्यास कसा चाललाय? अहो असं काय विचारताय तुम्ही? सांगितलं तर होतं भाऊंनी, यावर्षी तो थांबलाय म्हणून. अरे हो, मी तर विसरलोच होतो. अशा माणसाबरोबर निभावून नेणं म्हणजे काही कमी नाही. पिट्टू दादा, तू घास चावतच नाहीयेस. बाबा म्हणतात की जेवण खूप चावून चावून खाल्लं पाहिजे, त्यामुळे जेवण लवकर पचतं. पण श्यामा, जेवण चावून खाल्ल्यामुळे दात पण लवकर झिजतात. अरे इथे भूक खूप लागते. हम्म. अरे, हे कोबीची भाजी तर घेतलीच नाही. एक गोष्ट आहे, इथे कितीही खाल्लं तरी पचूनही जातं. खरं म्हणजे इथलं हवामान खूपच छान आहे. फक्त हवामानच नाही, इकडची लोक सुद्धा खूप चांगली आहेत. अगं जयंती, तुझ्याविषयी मी असं ऐकलंय तू गाणं खूपच छान गातेस. हं? खूपच गोड गळा आहे आमच्या जयंतीचा. तर मग आज आम्ही पण तुझं गाणं ऐकणार. ऐकवशील ना? हो. मन चंचल मन बावरे, मन चंचल मन बावरे, राही भटकत इकडे तिकडे, गीत कशाचे गाते कळेना, गीत कशाचे गाते कळेना, सुंदर स्वप्ने हरवून जाते, मन चंचल मन बावरे. ऋतू वसंत मोहरून ये, गंध फुलांचा पसरून राही, ऋतू वसंत मोहरून ये, गंध फुलांचा पसरून राही, जाई रमून हे आपुल्या ताली, जाई रमून हे आपुल्या ताली, स्वप्न झुल्यावर लहरत राही, मन चंचल मन. सॉरी, मी तुमच्यामध्ये व्यत्यय आणला. काही हरकत नाही कैलास, ये ना. ये बस. धन्यवाद. पण तू आलास मात्र योग्य वेळी. आग्र्याहून माझे मित्र प्रोफेसर मिश्रा आलेत. मिश्राजी हा कैलास आहे, नंदकिशोरचा बालपणीचा मित्र. मी ओळखतो यांना. कसे आहात? मी छान आहे. तू सांग, तू कसा आहेस? सदाबहार. तुम्हाला तर माहिती मी जिथेही राहतो सगळीकडे एकसारखाच असतो. नमस्कार. नमस्कार. ही तर खूप चांगली गोष्ट आहे की तुझी यांच्याशी पूर्वीपासूनच ओळख आहे. अगं ऐकतेस, कैलास आलाय. चंदनला सांग त्याचं जेवण वाढ म्हणून. नाही दादा, जेवण तर मी हॉटेलमध्येच करून आलोय. मी तर फक्त नंदला भेटायला आलोय इथे.
वहिनी, जर एक कप चहा मिळाला तर जीवन स्वर्ग बनून जाईल. हो हो, का नाही. आत्ता बनवून आणते. हा, धन्यवाद. कधी आलास? नशिबाच्या मागे मागे चालत आलोय. बिझनेस करणाऱ्याला नशीब जिथे जिथे घेऊन जाईल तिथे तिथे जावंच लागतं डिअर. आत बसूया. हो. तुझ्या जीवनात काय काय नव्या घडामोडी चालल्यात मित्रा? मी तुझ्याप्रमाणे नशिबाच्या मागे तर धावत नाहीये. हो, पण त्याच्याशी 2 हात मात्र नक्कीच करतोय. मिश्राजींच्या फॅमिलीला कधीपासून ओळखतोस? खूप वर्षांपासून ओळखतोय. माझे लांबचे नातेवाईक आहेत ते. तुझ्या दादा वहिनीच्या प्रयत्नाने जर तुझ्या लग्नाची बोलणी ठरली असेल तर नक्की कर लग्न, नाहीतर आयुष्यभर पश्चाताप होईल. अचानक माझ्या लग्नाचा विचार तुझ्या मनात कसा आला? जयंतीला तुझ्या इथे बघून. शी इज परफेक्ट फॉर यू. करून टाक लग्न. मला लग्न नाही करायचंय. इनफॅक्ट लग्नाविषयी तर मी अजून विचारच केला नाहीये. विचार नाही केलास तर सुरू कर. अशी मुलगी सारखी सारखी नाही मिळत. रात्री जयंती सोबत हॉटेलमध्येच का नाही येत? डिनर सोबत करूया. तसंही मी उद्या इथून चाललोय. माझ्या जाण्याआधी आपण कमीत कमी एक डिनर तरी सोबत करू. हो, जर जयंतीची काही हरकत नसेल तर येऊ आम्ही. अरे पण तुझे पाहुणे आहेत ते. तुझं म्हणणं ऐकावंच लागेल त्यांना. अनेक वर्षांची ओळख आहे तुमची. कधी तू जयंतीविषयी नाही विचार केलास? मी म्हणालो होतो ना तुला, मी तर नशिबाच्या मागे मागे धावतोय. कधी या विषयावर विचार करायची संधीच मिळाली नाही. चंदन, काय? हे मला दे आणि तुझा स्वयंपाकघरात महाराजची मदत कर. हो. हे घे. जयंतीची तयारी झाली? हो, जयंतीची तयारी झालीये. कधी परत येणार? बस डिनर करून परत येऊ. एक गोष्ट सांगू नंदा? हं? मिश्रा वहिनींना कैलाशशी जास्त बोलेलं पसंत नाहीये. अगं काय सांगतेस वहिनी? तो तर त्यांचा नातेवाईक आहे. तो लंपट कुठला नातेवाईक? मावशी मावशी म्हणत त्यांच्या घरी यायला लागला आणि 1500 रुपये बिचाऱ्या त्या मिश्राजींच्या नकली कंपनीच्या नावाने लुबाडले त्या चोराने. अच्छा, असं आहे. ठीक आहे, इथून पुढे लक्षात ठेवीन. वेलकम वेलकम. खूप वाट तर नाही बघायला लावली ना? वेटर, गेट द ड्रिंक. ही संध्याकाळ तुमच्यासाठी राखून ठेवली आहे. मग वाट बघण्याचा काय प्रश्न आहे? वेल, थँक यू. गुड. हे काय? मी तर नाही पित. अच्छा, हा, तू तर फक्त गाजराचा ज्यूस पितोस ना? वेल, माझ्या काही सवयी बालपणापासूनच वाईट आहेत. वेटर, साहेबांसाठी पण विमटो घेऊन ये. शॅम्पेनची टेस्ट तर बघशीलच ना? हे महान शौक तुलाच लखलाब. हे फिरंग्यासारखं जीवन कधीपासून जगायला लागलास? देशी माणूस विदेशी चाल. माझा तर एक पाय इथे तर एक पाय नेहमी विदेशातच असतो. बँकॉक, हाँगकाँग, सिंगापोर सगळीकडे जाऊन आलोय मी. इतकंच नाही, अर्धा युरोप सुद्धा फिरून आलोय मी.
नंदकिशोर तू कुठे नाही गेलास? मला तर वाटतंय की तू फक्त आग्रा, बनारस आणि शिमल्या व्यतिरिक्त कुठे गेलाच नाहीस. माझ्या म्हणण्याचा अर्थ होता की नंदकिशोर, तू तर इथलाच बनून राहिलास. अरे बाबा, हिंदुस्थानाच्या बाहेर जाऊन ये, फिरून ये, बघून ये. बघ जग कुठून कुठे पोहोचलंय ते. हा, वेल, लेट्स सेलिब्रेट दिस ब्युटिफुल इव्हनिंग विथ द ब्युटिफुल लेडी. In the name of my dear friend नंदकिशोर. काय चाललंय इथे? दादा, जयंतीने तुझ्यासाठी स्वेटर विणायला घेतलंय. जरा बघून सांग बरं, तुला डिझाईन पसंत आहे की नाही? धत. काय झालं नंदा? असा गुपचूप का उभा आहेस तू? आणि जयंती, तुला काय झालंय ग? बघ ना वहिनी, मी दादाला म्हटलं की जयंती तुझ्यासाठी स्वेटर विणते, जरा बघून सांग की तुला डिझाईन पसंत आहे की नाही. आता जयंती माझ्यावर रागवलीये आणि स्वेटर गुंडाळून बसली. तू पण खूप आगाऊ आहेस हा. पण याच्यात नाराज होण्यासारखं काय एवढं? मला कळलं नाही. अगं, देवाची इच्छा असेल तर आज नाही, पण एक ना एक दिवस तुला आमच्या नंदासाठी स्वेटर तर विणावाच लागेल. तू इथे कसा? मला माहित होतं तू इथेच असशील. आपल्या संध्या पूजेच्या तयारीत. नक्कीच काहीतरी महत्वाचं आहे, ज्याच्यासाठी तू इथे देवघरात आलाय माझ्याशी बोलायला. काय नंदा? नाही, असं काही खास नाहीये. बरं, साधारण का असे ना, विचार. वहिनी, काल तू असं का म्हणालीस की एक दिवस जयंतीला माझ्यासाठी स्वेटर विणावं लागेल? हे गिरीधरा, तू माझी हाक ऐकलीस. मी काय विचारतो वहिनी? उत्तर देण्याऐवजी तू कृष्णाला काय नमस्कार करतेस? सर्व याचाच महिमा आहे, ज्यामुळे तू आज हा प्रश्न विचारलास मला. वहिनी, कोड्यात बोलण्यापेक्षा सरळ सांगून टाक ना. सरळ सरळ गोष्ट ही आहे नंदा, की आम्हा सर्वांची इच्छा आहे की तू जयंतीशी लग्न करावंस. काय? असं आहे तर तू फक्त एकदा हो म्हण, आम्हा सर्वांची इच्छा पूर्ण होईल. बोल नंदा, तू तयार आहेस ना? दादाला पण असंच वाटतंय. तुझे दादा आणि मला जो आनंद होईल त्याची तू कल्पना पण नाही करू शकत. मिश्राजी आणि वहिनींची पण हीच इच्छा आहे. बोल ना नंदा, तू तयार आहेस ना? पण वहिनी, मी माझ्या लग्नाविषयी अजून काहीच विचार नाही केलाय, खरंच. आणि याबाबत जयंतीच्या मनात नक्की काय आहे हेही नाही माहीत. नंदा, तू फक्त एकदा हो म्हण की तू जयंतीशी लग्न करायला तयार आहेस म्हणून. बाकी सगळं तू माझ्यावर सोडून दे. राहिली जयंतीची गोष्ट, तर मला पूर्ण विश्वास आहे की ती मनातल्या मनात देवाला विनवणी करत असेल की तुझ्याशीच तिचं लग्न व्हावं. जर का तुला असं वाटतंय की सर्वांची हीच इच्छा आहे, तर मग मी बाधा बनून कुणाचं मन का दुखावू? जसं तुला योग्य वाटेल तसं कर तू. मी तयार आहे. मला खूप लाज वाटते तुला आपला भाऊ म्हणायला. चरित्रहीन, कामुक, निर्लज्ज, एका स्त्रीचं जीवन उद्ध्वस्त करून आता तू माझ्याशी लग्न करू इच्छितो? शी, नालायक. मला खूप लाज वाटते तुला आपला भाऊ म्हणायला. चरित्रहीन, निर्लज्ज.
वहिनी, बोल नंदा. वहिनी मला लग्न नाही करायचंय. मारेन हा आता खोटं बोलशील तर. मी खोटं बोलत नाहीये वहिनी. मी खूप विचार केला, तेव्हा तुला येऊन सांगतोय. हे काय बोलतोयस तू नंदा? असं कुठे होतं का कधी? मी काय करू वहिनी, माझा नाईलाज आहे. लग्नाचा निर्णय असा कधीच घेतला जात नाही नंदा. संध्याकाळी म्हणालास करेन आणि दुसऱ्या दिवशी येऊन सांगतोस नाही करणार. मला कळतंय ग वहिनी, माझ्या निर्णयाने तू दुखावलीस. पण जर मी मानसिक दृष्ट्या अजून तयारच नाहीये, तर तुझ्या नाराज होण्याने, जोर देण्याने काय लाभ? तू फक्त माझी वहिनी नाहीयेस, माझ्या आईप्रमाणे आहेस. म्हणून तुला विनंती करतो की सध्या तरी माझ्या लग्नाचा विचार तुझ्या मनातून काढून टाक. मी तुला वचन देतो वहिनी, जेव्हा माझ्या मनाची तयारी होईल मी स्वतः तुला येऊन सांगेन. मग तुला जिच्याशी हवं तिच्याशी लग्न लाव माझं तू. आयुष्याचा तळ खोलवर ना जाणे दुःखाचे डोंगर, आशेचे मृग जळनाटो, आशेचे मृग जळनाटो. हे वैरागी ना हो रे, मन चंचल मन पावरे.